नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्यातील वणव्यामुळे संपूर्ण वाडा भस्मसात, ग्रामस्थांचा वनविभागावर संताप। पोलादपूर तालुक्यातील कापडे विभागातील बाजिरे येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या वाड्याला वणव्यामुळे अचानक आग लागली। या आगीत वाडा पूर्णतः भस्मसात झाला असून वाड्यात असलेल्या काही छोटी वासरे व एक गाय होरपळून गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या आगीची माहिती मिळताच काळभैरव रेस्क्यू टीम आणि फायर ब्रिगेडने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले। तथापि यात घटनेने परिसरातील नागरिकांत प्रचंड संताप आणि भीती निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून कापडे भागात वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे जनावरांचे व वनसंपत्तीचे तसेच ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे आता तरी वनविभागाने योग्य ती जबाबदारी घ्यावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे। तसेच पोलादपूरसारख्या मोठ्या तालुक्यात अजूनही सुसज्ज अग्निशमन दलाचा अभाव असल्यामुळे प्रत्येक आपत्तीमध्ये वेळेवर मदत पोहोचण्यास अडथळे येतात। त्यामुळे पोलादपूर तालुक्याला स्वतंत्र पूर्ण सुसज्ज फायर ब्रिगेड उपलब्ध करून द्यावे अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे। वनविभागाने यापुढे सतर्क राहून अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अन्यथा ग्रामस्थांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी सिद्धेश पवार सह तृप्ती भोईर, पोलादपूर। आणि आपण पाहू शकतो आगीची तीव्रता या ठिकाणी की अगदीच गावाच्या जवळ लागलेल्या आहे। आगीमुळे अगदी गाव जळायच्या मोमेंटला आलेला असताना या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी आलेली आहे। प्रशासन या ठिकाणी दाखल झालेले आहे, ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी, त्याचप्रमाणे ग्रामस्थ। आणि आपण पाहतोय या ठिकाणी झाड देखील होरपळून या ठिकाणी आंबे आपण पाहू शकता। आणि अशा या चुकीच्या लोकांच्या मुळे या ठिकाणी नाहक शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांचा मुक्या जनावरांचा बळी या ठिकाणी जातोय। आणि या मदत कार्यासाठी आलेले हे सर्व पोलादपूर शहरातील तालुक्यातील या ठिकाणी रेस्क्यू सदस्य। आणि आता मात्र अग्निशामकाचं आगमन झालेलं आहे, उशिरा आगमन झालेलं आहे। याची एक शोकांतिका या ठिकाणी सांगायला वाटते, कारण त्यांची देखील चूक नाही आहे। ते महाडवरून या ठिकाणी 20 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेत आणि पोलादपूरमध्ये वारंवार या ठिकाणी उन्हाच्या तडाख्यामध्ये असे हे आगीचे तांडव आपण पाहतोय। ती प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या पोलादपूर तालुक्यासाठी एक उत्तम आगीवरती नियंत्रण आणणारी अग्निशामक दलाची गाडी या ठिकाणी देण्यात यावी।